आज या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलेलं आहे। ही वेळ आम्हाला काय आली, कारण आताच काही दिवसापूर्वी आपण बघितले असेल की नीटचा पेपर फुटला आणि नीटचा पेपर फुटल्यानंतर 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात झालं। आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या पण भरती संशयास्पद झालेली आहे। हे एवढं झालं ना झालं की आज उद्या आपले परीक्षार्थी बसले होते शिक्षक भरतीचे टीईटी साठी, ते टीईटीचा पेपर फुटला म्हणून शासनाने आज पत्र काढलं आणि भिवंडीमध्ये त्या गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे उद्याचे पेपर आम्ही रद्द करत आहोत। या शासनाची इतकी नामुष्की, यांना लाज वाटली पाहिजे की आपण एवढे पैसे विद्यार्थ्याकडून घेतो, विद्यार्थी एवढी परीक्षेची तयारी करतात, त्यांच्या मनाचा, त्यांच्या करिअरचा, त्यांच्या अभ्यासाचा काही विचार करणार आहेत की नाही सरकार, आणि त्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे। मागच्या नीटच्या परीक्षा लांबल्यामुळेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या देशामध्ये आत्महत्या झाल्या होत्या, परंतु यावेळेस अशा काही अपशकून किंवा आत्महत्या घडू नये एवढीच या ठिकाणी आशा बाळगतो आणि या सरकारचा या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात निषेध करतो। जर असे जर होत राहिले तर आम्ही नक्कीच याच विषयावर टीईटीचा हा मुद्दा आणि नीटचा मुद्दा आम्ही सोडणार नाहीत। देशभर राहुलजी गांधी यांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये खासदार रवींद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नीट आणि टीईटीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलून धरू आणि या सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करू। पूर्वी या टीईटी मध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, पण तो मुद्दा आता भाषणात गुंडाळलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे 2022 मध्ये आणि 2024 मध्ये पण टीईटीचा पेपर फुटला होता आणि त्यावेळेस एक भाजप सातारा का कोल्हापूरचा भाजपचा जिल्हाध्यक्ष त्याच्यामध्ये आरोपी होता, परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, थातुरमातुर कारवाई केली आहे। तरी सुद्धा तिसऱ्यांदा पेपर टीईटीचा फुटतो। म्हणजे सरकार मुद्दामून करते की काय कळत नाही। म्हणजे आमचा दावा किंवा आमचा आरोप असा आहे की हे भाजपचं सरकार आलं तेव्हापासून एमपीएससी असेल, टीईटी असेल, नीट असेल, हे सगळे पेपर ते दरवर्षीच फोडतात, परंतु यावेळेस उघडकीस आलेत। त्यामुळे ते सगळे तोंडावर पडलेत आणि त्यांचं हे षडयंत्र हे उघडकीस पडलेलं आहे। दरवर्षीच ते पेपर फोडून विद्यार्थ्यावर अन्याय करतात आणि विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम हे करून कोट्यवधी रुपये जे येत आहेत खासदार फोडण्यासाठी, आमदार फोडण्यासाठी कुठून येतात, असेच घोटाळे करू करू ते पैसे जमा करत आहेत आणि आमदार खासदार फोडत आहेत। आज नांदेड व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने टीईटी पेपर फुटल्याच्या संदर्भात आज निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। मागे पण नीटचा पेपर फुटलेला आहे आणि बरेच विद्यार्थी आपलं भविष्य पणाला लावतात, अभ्यास करतात, शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे। माझं या सरकारला एकच आव्हान आहे की याच्यानंतर जर पेपर असे फुटत असतील तर आम्ही आता काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केले, परवा दिवशी आम्ही NSOच्या वतीनं कलेक्टर ऑफिसला मोठं आंदोलन करणार आहोत। असं जर करत राहिलं तर हे कंटिन्यू चालूच राहील मोर्चा आणि आंदोलन पक्षाच्या वतीने। महाराष्ट्र आता पेपर फुटीची मालिका नाही, महाराष्ट्र विकणाऱ्यांची, महाराष्ट्र हा पेपर फुटी माफियांचा राज्य झालेला आहे। माझ्या सरकारला एकच प्रश्न आहे, आता हा महाराष्ट्र पेपर माफियांचा आहे का सध्या भाजप सरकारचा आहे? कारण जर पेपर माफियांचा हा महाराष्ट्र नसेल तर ते आरोपी आतापर्यंत DMER, आरोग्य, पशुसंवर्धन पेपर फुटीची जी मालिका होती सन 2021, 2024 आणि 2026 मध्ये सलग टीईटीचे पेपर असतील, अदर सर्व विभागातील पेपर फुटीची मालिका अगणितरित्या सुरू आहे। त्यावरती आतापर्यंत एकही आरोपी तुरुंगात गेला नाही आणि तुरुंगात जर गेला नसेल तर हा सरळ सरळ लाखो विद्यार्थ्यांचा केलेला भविष्याचा खून आहे आणि त्याच्यावर टाकलेली चौकशी म्हणजे हे त्याच्यावर टाकलेली पांढरी चादर आहे। त्यामुळे यापुढे सरकार व्यवस्थेची शस्त्रक्रिया करणे हेच उपाय राहील, कारण चौकशा बंद झाल्या, चौकशी अंती काही निष्पन्न होत नाही, चौकशी तात्पुरती ही मलमपट्टी आहे आणि पेपर फुटी नाही तर व्यवस्थेची दिवाळखोरी आहे।